माझे नाव सुशीला आहे। मला जया नावाची 14 वर्षांची मुलगी आहे। तिला मी एकट्याने वाढवले आहे। जया आणि माझे एक छोटेसे जग आहे। पण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आहेत ज्या मी जयापासून लपवल्या आहेत। जया तिच्या शाळेत जाते आणि मी माझे स्वतःचे छोटेसे पार्लर चालवते। आम्हा दोघांचे आयुष्य सुरळीत चालले आहे। आम्हाला एकमेकांशिवाय कोणाचीही गरज नव्हती। पण त्या दिवसानंतर कदाचित दुसरे कोणीतरी आपल्या आयुष्यात येणार होते। मी पार्लरचे सामान आणायला शहरात गेलो होतो, पण जयाला सोबत नेले नाही। ती घरीच होती। आयुष्यात असं घडतं, कधी कधी अचानक सरप्राईज देते। तज्ज माझ्या समोर होता। अचानक तो माझ्या समोर आला। बहुधा त्याच्यासाठीही असेच होते। एकमेकांना बघून आम्ही दोघेही पूर्णपणे गप्प झालो। इतक्या वर्षांनी भेटलो पण बोलायला काहीच नव्हतं। अज्जशी मला लग्न करायचे होते। आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत होतो, पण आमच्या नशिबामुळे आम्ही एकत्र राहू शकलो नाही। अज्जया शहरात आला होता। अज्ज म्हणाला की त्याने मला खूप शोधले, पण मी माझा नंबर वारंवार बदलत राहिलो। यामुळे तो माझ्याशी बोलू शकला नाही किंवा भेटू शकला नाही। अज्ज अजूनही माझ्यावर प्रेम करतो। मी त्याच्या डोळ्यात पाहू शकत होतो। तो म्हणाला की त्याला अजूनही माझ्याशी लग्न करायचे आहे। त्यालाही माझी मुलगी दत्तक घ्यायची आहे, पण मी त्याला काहीच उत्तर दिले नाही। जेव्हा मी त्याला ओळखले तेव्हा त्याने मला माझा नंबर देण्यास सांगितले, आणि यासाठी मी त्याला नकार देऊ शकत नव्हतो। मला कल्पनाही नव्हती की तो असा माझ्या आयुष्यात परत येईल। तेवढ्यात आमची भेट होऊ लागली। असे भेटत बोलत असताना तो माझ्या घरीही येऊ लागला। त्याला घरी आणायचे नाही असा विचार केला। जया घरात का आहे? मध्ये नाही, जयाला त्याला भेटायचे होते। त्याने मला अनेकदा सांगितले की त्याला आपल्या जीवनाचा एक भाग बनायचे आहे, पण जयाच्या फायद्यासाठी ती प्रत्येक वेळी त्याला नकार देत राहिली। मग एके दिवशी मला ज्याची भीती वाटत होती ती घडली। अज्ज आणि मी आमच्या घरी होतो। त्या दिवशी जया अर्ध्या वाजता घरी येणार होती, हे मी विसरलो होतो। अज्ज आणि मी आमच्या जुन्या बोलण्यात हरवून गेलो होतो। मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलो होतो। त्याने माझा हात धरला होता। जयाने आम्हाला खोलीत असे पाहिले। ती मला आई म्हणत आत आली आणि अचानक गप्प झाली। त्याचा चेहरा बदलला। अज्ज तिथून निघून गेला। जया आता काय विचार करत होती ते मला माहित होतं। नेहमी आनंदी आणि मस्ती करणारी माझी मुलगी आज गप्प होती। त्याला जाऊन समजावण्याची हिंमतही माझ्यात नव्हती। आजपर्यंत मी त्याला सांगितलेले नाही ते सर्व त्याला सांग। मी संध्याकाळपर्यंत वाट पाहिली। जया खूप चांगली मुलगी आहे। तो स्वतः आला आणि माझ्याशी बोलला आणि कोण आहे ते विचारले। तुम्हाला माझ्याशी काही बोलायचे असेल तर तुम्ही करू शकता। जयाने मला पुन्हा विचारले की मी आजपर्यंत जे काही बोललो ते मी मान्य केले आहे। मला असे वाटले की तू नेहमी मला सत्य सांगतोस आणि माझ्यापासून कधीही काहीही लपवू शकत नाही। तुम्ही मला याबद्दल देखील सांगावे। तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता। जर तुम्हाला पुन्हा लग्न करायचे असेल तर तुम्ही तसे करू शकता। आम्ही बोलत होतो तेवढ्यात अज्ज अचानक तिथे आला। यावेळी त्याला पाहून मी विचारले, तू पुन्हा का आलास? अज्ज म्हणाला, माझ्या चुकीमुळे तुमच्या मुलीने तुमचा गैरसमज करून घ्यावा असे मला वाटत नाही। त्यामुळे आज मला थांबवू नकोस। आज जयासाठी सर्व काही जाणून घेण्याची योग्य वेळ आहे। मी नकार दिला आणि नाही म्हणालो, पण हा शब्द जयाच्या कानापर्यंत पोहोचला होता। आता तिला सत्य ऐकल्याशिवाय राहणार नाही, हे मला माहित होतं। जया म्हणाली, तुला काय म्हणायचे आहे ते सांग। आणि मग अजयने जयाला हकीकत सांगितली।
जया माझी मुलगी नाही, ती माझ्या भावाची मुलगी आहे. जया फक्त 9 महिन्यांची होती जेव्हा माझा भाऊ आणि वहिनी अपघातात मरण पावले. आमच्या आईवडिलांचे आधीच निधन झाले होते आणि ते दोघेही. मी माझी सर्व जमीन विकून तिथून दुसऱ्या शहरात हलवली. अज्ज म्हणाला, ही तुझी मावशी आहे आणि आम्ही दोघे फक्त तुझ्यासाठीच लग्न करणार होतो. तुझ्या प्रेमात इतर कोणी येऊ नये म्हणून. त्याला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. मी खूप समजावलं पण त्याला तुझ्याशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. खूप वर्षांनी भेटलो तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलू शकलो नाही. हे मी तिला आजही सांगतोय पण तरीही ती नकार देते. हे ऐकून जया माझ्याकडे बघते आणि काय बोलतोय ते विचारते. तो खोटे बोलतोय म्हणा. माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मी कुठे म्हणालो बेटी, तू माझा जीव असूनही तू माझ्या पोटी जन्म घेतला नाहीस. मला हे सांगायचे होते पण आज हे असं सांगावं लागेल असं वाटलं नव्हतं. हे ऐकून जया धावत माझ्याकडे आली. मला चिकटले. रडत रडत ती बोलू लागली, मी काय बोलू काकू, आई की देवा. मी म्हणालो की तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझी आई आहे. हेच सत्य आहे आणि ते कायम राहील. आणि आता तुझं लग्न होईल, तेही मोठ्या थाटामाटात. तुला हवं तेव्हा. अजयनेही माझा निर्णय मान्य केला. शेवटी ती एकटीच नव्हती जी लग्नाशिवाय तिचे आयुष्य जगत होती. तिनेही असेच केले होते. जया पुन्हा एकदा म्हणाली की तुम्ही लग्न करा. पण मी कुठे म्हणालो, आता तू आमचा स्वीकार केला आहेस आणि आमची तपश्चर्या सफल झाली आहे आणि आम्हाला इतर कशाचीही गरज नाही.